टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आदिशक्ती मुक्ताबाईची पालखी 6 जूनला मुक्ताईनगर येथून निघालेली आहे। आषाढी वारीला मुक्ताईची पालखी ही आषाढी एकादशीला पोहोचणार आहे। आपल्या सोबत पालखीचे चालक आहेत हरणे महाराज, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल, कधीपासून ही परंपरा आहे आपल्या पालखीची आणि साधारण किती दिवसाचा प्रवास असतो या वारकऱ्यांचा पालखीसोबत आणि कधी पोहोचणार आहे पालखी? महाराष्ट्रामध्ये जी काही संत परंपरा आहे त्या संत परंपरेने आपलं अधिष्ठान जे दैवत मानले ते पांडुरंगाला मानलेलं आहे। तुका म्हणे ज्याचे सनकाधिक ध्यात ते आमुचे कुळदैवत पांडुरंग। आणि म्हणून भगवंत अधिष्ठान असल्यामुळे सगळे संत आपल्या आपल्या स्थळावरून अधिष्ठानाच्या वारीला आषाढी आणि कार्तिकेला जातात। जसं ज्ञानोबारायांचं समाधीस्थळ आळंदी असल्यामुळं आळंदी ते पंढरपूर, निवृत्तीनाथांचं समाधीस्थळ त्र्यंबकेश्वर आहे, त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर, तसं आदिशक्ती मुक्ताबाईंचं समाधीस्थळ मुक्ताईनगर आहे, त्या मुक्ताईनगर ते पंढरपूर असा हा प्रवास आषाढी वारीचा हा 3 शतकापेक्षा जास्त कालावधी गेलेला प्रवास प्रतिकूल परिस्थितीमध्ये, निजामशाहीमध्ये, परकीय सत्तेमध्ये, कोरोनाच्या कालखंडामध्ये कुठल्याच प्रकारचा त्याला अखंड न पडता अखंड चाललेला 318 वर्षाची परंपरा आज तागत सर्वांच्या कृपेने, आईसाहेबांच्या कृपेने ही खऱ्या अर्थाने चालू आहे। आज यावर्षी 318 वर्ष हे आहे आणि हा मुक्ताईंचा पालखी सोहळा श्री संत म्हणून आणि विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य प्रदेश या सगळ्या भाविकांना घेऊन पंढरीच्या वाटेला लागून पांडुरंगाचं दर्शन करून देणारा हा फार मोठा असं पुरातन आणि जुना सोहळा आहे। जवळपास 318 वर्षाची परंपरा आहे म्हणतात। या पालखीसोबत जवळपास हजारो भाविक चालतात पायी। मात्र कशाचीही म्हणजे उन्हाची, पावसाची, थंडीची कुठली तमा न बाळगता हे वारकरी चालत असतात। काय यांना कुठल्या प्रकारचा त्रास होतो? वारी म्हटलं की काया वाचा म्हणे जीवे सर्वस्वे उदार, बाप रखुमा देवर विठ्ठलाचा वारी कर। वारीला तो निघाला की तो उन्हाची, पावसाची, कुठल्याच प्रकारची संकटाची तमा बाळगत नाही। त्याचं कारण आहे तो अवस्थेकरता बाहेर पडलेला असतो। आता आमचं उदाहरण सांगतो मला, आम्ही मुक्ताईनगरहून 6 जूनला निघालो। प्रचंड तापमान होतं, प्रवास त्या दिवशी जवळजवळ 30 किलोमीटरचा होता। 5:30ला आम्ही निघालो, 7 पर्यंत चालत राहिलो। त्या दिवशी निर्जला एकादशी होती। पण अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मुक्ताबाई आपल्याला चालवून घेतात। हे सगळी चालण्याची शक्ती लहानापासून तर म्हणजे वृद्धापर्यंत 80-85 वर्षाच्या वयोगटातील वृद्धांपर्यंत ही शक्ती देणारी आदिशक्ती मुक्ताबाई आहे, अशी सगळ्या वारकऱ्यांची भावना आहे, श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेनेच मुक्ताबाई त्यांना पंढरपूरपर्यंत घेऊन जात आहे। शेवटचा प्रश्न आहे, काय वाटतं की इतर पालख्यांना सरकार सुविधा देते मात्र आपल्या मुक्ताबाईच्या पालखींना सुविधा मिळत नाही, काय करायला पाहिजे सरकारने? आता अलीकडच्या काळामध्ये बऱ्याचशा सुविधा ज्ञानोबारांच्या, तुकोबारांच्या पालखी सोहळ्याच्या धर्तीवर आम्हाला दिल्या आणि मुक्ताबाईंचा सुद्धा समावेश त्यांनी केला की ज्या ज्या गावातून मुक्ताबाईंचा पालखी सोहळा जातो, ज्ञानोबारांचा जातो, तुकोबारांचा जातो, त्या सगळ्या गावांना शासकीय अनुदान ते देतात। पण आपलं दुर्दैव असं आहे की आपण पुणे जिल्ह्यामधून चालत नाही, आपण सातारा जिल्ह्यातून चालत नाही, आपण सोलापूर जिल्ह्यातून फक्त 3 दिवस चालतो आणि मग 3 दिवसाकरता त्या नगरपंचायत, ग्रामपंचायतला भरभरून असं अनुदान मिळते। आमची अशी मागणी आहे की हा सोहळा सोलापूर जिल्ह्यातून फक्त 4 दिवस चालतो, पण बुलढाणा जिल्ह्यातून 7 दिवस चालतो, बीड जिल्ह्यातून 6 दिवस चालतो, धाराशिवमधून चालतो, जालन्यामधून चालतो आणि अशा अनेक जिल्ह्यामधून चालत असताना त्या ज्या ज्या जिल्ह्यातून त्या सगळ्या जिल्ह्यांना पालखी तळा करता, वारकऱ्यांच्या व्यवस्थेकरता तिथल्या नगरपंचायतला, ग्रामपंचायतला, महानगरपालिकेला शासनाने ज्ञानोबारांच्या, तुकोबारांच्या पालखी सोहळ्याच्या धर्तीवर अनुदान द्यावं असं आमची इच्छा आहे। नक्कीच। तर हे होते पालखीचे चालक हरणे महाराज। शासनानं जे इतर पालख्या ज्या चालतात त्यांना जे अनुदान मिळतं त्याच धर्तीवरती आदिशक्ती मुक्ताबाईच्या पालखीला सुद्धा वारकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी सुद्धा या ठिकाणी हरणे महाराजांनी केली। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।